नमस्कार सर्वांचे कथालेखन मराठी स्टोरी या आपल्या चॅनेलमध्ये स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत वाडा या कथेचा भाग 3 आणि लेखक आहेत कनिष हिवरेकर। भाग पहिला आणि दुसऱ्याची दोन्हींची डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे। आणि याआधी जर तुम्ही आपल्या चॅनेलला सबस्क्राईब नसेल केलं तर अशाच कथा पाहण्यासाठी नक्की चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या। मागच्या भागात आपण पाहिलं की कर्र आवाज करीत दरवाजा उघडला। तो आवाज इतका भेसूर, अप्रिय आणि कर्णकर्कश होता की कधी एकदा तो आवाज थांबतोय असं जयला वाटत राहिलं। दरवाजा मागे जाऊन भिंतीशी धडक घेऊन न थांबता अगदी चेटकिनीप्रमाणे हसत चुई चुई आवाज करीत ध्वनी सोडत पुढे आला। असा अत्यंत कर्णकर्कश आवाज दरवाजाचा आला। जय जरा चपापला, डोळ्यात झोप आणि अचानक काळजात धस असं झालं। लखोबाला झोपेतून उठवावं आणि तो चिडला तर? एक दार तर आहे, पण त्या चौकटीच्या पल्याड दिसणारा तो जीवघेणा काळोख, तो भयंकर गहिरा अंधार। जय उठून उभा राहिला। टिपॉय टेबलच्या उजवीकडे वळण घेत तो टीव्हीजवळ आला। जर आपण टीव्ही आता बंद केला तर दारापल्याडचा काळोख नक्की अलीकडे कूच करणार होता। मनाची घालमेल सुरू होती। लखोबाला वारंवार उठवण्याची इच्छा होत होती, पण पुन्हा मनात आलं, काय होतंय? एक दारच तर आहे। जय हिम्मत करून दाराकडे सरसावला, चौकटीत उभा राहिला आणि एक हात त्याने अंधारात त्या खोलीत वाढवला। दाराचा हँडल हाताला लागेना। एक पाय उचलून चौकट ओलांडून आत शिरायला मन धजावत नव्हतं। असं राहून राहून हेच वाटू लागलं की आता काहीतरी झपाट्याने तोंडासमोर येईल। सुदैवाने दाराचा हँडल हातात लागला आणि जयने तो झपकन ओढला। तो दरवाजा ओढताना देखील हेच विचार आले की कोणीतरी पटकन अंधारातून धावत अंगावर येईल। दरवाजा अगदी चौकटीपर्यंत आला तरी देखील हेच वाटलं, कोणीतरी हात आडवा लावेल किंवा फटीत एखादा डोळा तरी दिसेल। भयंकर विचार। मानवाचा मेंदूच त्याचा शत्रू आहे। अशा संकल्पना, हे भीतीचे भाव फार पूर्वीचे होते। त्याने हे सर्व लहानपणी अनुभवले होते। पण त्या मनाच्या कोनाड्यात कुठून तरी तीच हुबेहूब भीती आता जखमेवरील खपली निघून जखम ताजी व्हावी तशी ताजी झाली होती। छातीच्या पिंजऱ्यात अडकलेलं काळीज फाडफाड उडत बाहेर येण्याचा प्रयत्न करत होतं। दार लोटून घेत त्याने दाराला कडी घातली आणि एक सुटकेचा श्वास सोडला। मागे वळताच खोलीच्या दाराकडे त्याची नजर गेली। क्षणभर असं वाटलं तिथे कोणीतरी उभं राहून त्याच्याकडे बघत होतं, पण वास्तविकता तिथे कोणीही नव्हतं। या भीतीचं रूपांतर आता भ्रमात झालं होतं की काय? नक्कीच आपल्याला भास झाला असावा। आगोमागं टीव्ही बंद करण्यात आला। टीव्ही बंद होताच खोलीत अंधार पसरला। समोर जिन्याच्या पिवळ्या बल्बचा उजेड पडत होता। तोच काय तो प्रकाशाचा स्रोत होता। अंदाजे पाय टाकत जय बाहेर पडला। बाहेर येताच उजवीकडे नजर वळवली। जिन्याच्या खालून जाणारी ती वाट, ज्याच्या शेवटी तो गजाचा दरवाजा होता। त्या गजाच्या फटीतून गार हवा आत शिरत होती, अगदी हाडे गोठवणारी गार हवा। त्या गजातून बाहेर हलणारी झाडेझुडपे दिसत होती। बाहेर चांदणं पडलं असावं। जय जिन्याने वरती आला। प्रत्येक पावलागणिक, प्रत्येक पायरीवर पाय ठेवून वर चढताना त्याचं हृदय मात्र भारी होत होतं। त्याला मागे खेचत होतं, स्वतः खाली धसत होतं। श्वास कधी रोखले, मंद झाले, समजलं नाही। जयने भरभरून श्वास ओढला आणि प्राणवायू आत फुफ्फुसात शिरून पेशींना जीवनदान दिले। जय खोलीमध्ये येऊन पहुडला। दार बंद केले, खिडकी बंद केली। या 4 भिंतीच्या आतमध्ये त्याला सुरक्षित वाटत होतं। त्याने आज कॉट जरा कोपऱ्यात ढकलला। डोक्याला आणि पाठीला भिंत असेल तर कोपऱ्यात चिकटून झोपल्यास भीती वाटणार नाही। मागे भिंत असेल आणि नजर पूर्ण खोलीभर असेल। जयने पांघरून ओढून घेतलं आणि पूर्ण हातपाय घट्ट गुंडाळून घेतले आणि खोलीभर ट्यूबलाईटची कांडी चालू ठेवली। अशीच भीती त्याला लहानपणी सतावत असायची। हळूहळू झोपेचे अतिक्रमण झाले आणि जयला झोप लागली आणि बघता बघता जय निद्रेच्या कुशीत हरवला। घड्याळाच्या काट्याचा आवाज संमोहित करणारा होता। टिक 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 टिक। मध्यरात्र उलटून गेली। घड्याळात पहाटेचे 3 वाजले आणि अचानक गारठ्याने जयला जाग आली। थंडी प्रमाणापेक्षा वाढली होती। जयने झोपेतून उठून बघितलं, पंख्याचे वारे कमी होते। पण मग तेव्हाच त्याने खिडकीकडे बघितलं। खिडकी सताड उघडी होती। गजाच्या पल्याड भयंकर काळोख दिसत होता। जय झोपेच्या नादी आपली भीती विसरला होता। जय उठून टेबलाजवळ आला। टेबलाजवळ येत त्याने गजातून बाहेर 2 हात काढले आणि अंगभर सरसरून काटा फुटला।
दोन्ही कवाडं त्याने पटकन ओढून घेतली. पण ही खिडकी तर बंद केली होती. कदाचित मीच बोल्ट सरकवायला विसरलो असेन. यावेळी आठवणीने जयने बोल्ट सरकवत खिडकी बंद करून घेतली आणि दाराजवळून तो आपल्या कॉटकडे निघाला होताच की दाराच्या बाहेरून येणाऱ्या एका आवाजाने त्याचे कान टवकारले. डावीकडे मान आणि अंग झुकवत तो दाराशी आला. दाराशी कान लावून त्याने बाहेरील आवाज ऐकण्याचा प्रयत्न केला. कोणीतरी दाराच्या पलीकडे होतं. कोणीतरी फेऱ्या मारत होतं. कोणाच्या तरी पावलांच्या चाहुली होत्या. कोणीतरी नक्कीच त्याच्या खोलीबाहेर फेरफटका मारत होतं. जय जरा सावध झाला. एवढ्या रात्री कोण असावं? लखोबा? दाराला खाली एक फट होती. जय खाली गुडघ्यावर आला. दाराच्या फटीला त्याने हळूच एक डोळा लावला. बाहेर बघितलं. बाहेर जिन्यातला बल्ब पेटलेला होता. त्या पलीकडे पुस्तकालयाची खोली होती. त्या खोलीचं दार जयला उघडं दिसत होतं. फटीतून थोडी हालचाल झाली. नंतर तो नीट फोकस करू शकत नव्हता. पुस्तकाच्या खोलीत अंधार होता. पलीकडे कपाटाजवळची खिडकी उघडी आणि बाहेरील निळसर काळसर अंधार खिडकीत उमटला होता. त्यात त्या खोलीत एक संदिग्ध छायाकृती अचानक खिडकीत आली. जय दचकून मागे सरकला. ओठ हनुवटीवरील घाम पुसत त्याने पुन्हा फटीतून डोकावून बघितले. पुस्तकाच्या खोलीत असलेली ती व्यक्ती चालत पुढे दाराआड आली होती. दिसेनाशी झाली होती. कुठे गेला असेल तो? आणि अचानक फटीच्या बाहेर एक कपडा आडवा आला, जसा की अंगावरील कुर्त्याचा कपडा. अगदी दाराच्या फटीला चिकटून कोणीतरी उभं राहिलं होतं. जे अतिशय भेदरून स्वतःला ओढत मागे सरकला. अंगात मुंग्यांचं वारूळ फुटलं होतं. भीतीचे दंश टोचत होते. घशाला एकदम कोरड पडली होती. कपाळावर घाम जमा झाला होता. जे पटकन टेबलजवळचा उठून आपल्या बेडकडे आला आणि अंगावर पांघरून घेऊन गपचूप पडून राहिला. बाहेरचा तो पावलांचा आवाज आता दूर जातोय असा ऐकायला आला. जयची मात्र खस्ता हालत झाली होती. रात्रीच्या अनुभवाने भीतीचे तार छेडले होते. अनेक संभावनांचा पूर आला होता. मनावर ताबा घालणाऱ्या संवेदना रेतीच्या ढिगाप्रमाणे संभावनेच्या पूरप्रवाहात वाहून जात होत्या. सामान्यतः जीवनात मनुष्य अशा अकस्मात घटनेकरता कधीही तयार नसतो आणि जेव्हा ती घडून जाते तेव्हा त्याला ज्ञात होते, जीवन अनपेक्षित आहे, अतिसामान्य आणि मौल्यवान आहे. आपण गाफील राहून जमणार नाही. ज्यांनी जीवनाची ही काळी बाजू उलगडून पाहिली आहे त्यांना आपलं सावज बरोबर हेरता आलं आहे. जे बेसावध राहिले तेच त्यांना बळी पडले. विचारांचे पूल बांधत बसण्यात अर्थ नव्हता. जयला जाग आली तेव्हा कॉटच्या कडेवर एकाग्र होऊन तो रात्रीच्या अनुभविक स्मृतीची मेंदूमध्ये पुनरावृत्ती करू पाहत होता. जाग आली तेव्हा रात्रीचा अनुभव रिकाम्या पारड्यात पडणाऱ्या वजनाप्रमाणे मनाच्या पटलावर आदळला होता. एक उसासा टाकून जय खोलीच्या दाराकडे आला. इतर कुठल्या क्रियेचे भान नव्हते. हा सोक्षमोक्ष लावणे अत्यंत महत्त्वाचे होते. कॉटवरती बसून त्याने समोर पाहिलं आणि भिंतीमध्ये एक बदल दिसून आला. खिडकीच्या झडपा सताड उघड्या होत्या. त्याच्या पुरेपूर ध्यानी होतं. त्याने आवर्जून खिडकी बंद करून बोल्ट सरकवला होता. मग खिडकी उघडी कशी? पहाटे तर उघडी नव्हती. मग तो जेव्हा बेडवर आला तेव्हा त्याच्या झोपी जाण्यापश्चात कोणी उघडली असेल का? पण खिडकी तर आतमधून उघडणे शक्य होते, बाहेरून शक्यच नाही. एक वेळ दाराकडे जयने नजर टाकली. दाराची कडी देखील बंद होती. हा प्रकार जरा त्याच्या तर्काच्या आराखड्यात बसत नव्हता. खिडकी उघडली तर उघडली कोणी? आणि उघडलीच असेल तर खिडकीत कोणी आलं असेल का? ज्याला आपण दाराच्या फटीतून बाहेर फेर घालताना पाहिलं तोच इसम खिडकीतून सुद्धा आला असेल का? आपल्याला पाहिलं असेल? आपल्यावर पाळत ठेवून असेल का? प्रत्येक शंकेचा डंख अंगावर सूक्ष्म वेदनेने भरलेला शहारा निर्माण करत होता. घशाला भर सकाळी कोरड पडली होती. पहाटे 3 वाजता हा भयंकर प्रकार घडला होता. तो कोणी माथे फिरू असेल, कोणी चोर, लुटारू, भामटा असेल तर? पुस्तकाच्या खोलीत तोच भटकत होता. बस विचारांचं अतिक्रमण संक्रमित झालं आहे. उठून बघायला हवं. दाराकडे येत जयने अविश्वासाने दारावर हात ठेवले आणि दाराची कडी उघडली. हळूवार दाराची दोन्ही कवाडं आत ओढली आणि मधली फट रुंदावली. समोरच पुस्तकाच्या खोलीचं दार उघडं दिसलं. संशय खरा ठरत होता. कोणीतरी रात्री वरती आलं होतं. जय बाहेर आला. खाली जाणाऱ्या जिन्याला वळसा घालून पुस्तकाच्या खोलीजवळ आला. आतमध्ये खिडक्या बंद होत्या. खोलीभर अंधार मातला होता. आतमध्ये भिंतीला टेकलेल्या कपाटाचे काळे आयतकार ठोकळे दिसत होते.
तशीच एक शोधक नजर खिडकीच्या डावीकडून होत कपाटावर फिरत खोलीच्या उजव्या कोपऱ्यात गेली. अगदी कोपऱ्यात अंधुक असा झुंबराच्या मण्यांचा भाग दिसत होता. झुंबराच्या खालीच मोठ्या टेबलापलीकडे आराम खुर्ची होती. आसन घेतलं आहे. जय नीट ठरवू शकत नव्हता. अंधारही असा होता की डोळ्यांना सराव होईना. जयने मंद मतीने एक पाऊल आत टाकले. त्याची नजर त्याच खुर्चीवर खेळली होती. उजवा हात दारावर आणि डावा हात दाराच्या मागे पेंटिंगच्या खाली कळफलकावर जात होता. जय झुंबरातले दिवे पेटवणार होता. जयच्या दृष्टिक्षेपात फक्त ती खुर्ची होती. इथे भिंतीवर टांगलेल्या पेंटिंगच्या रिकाम्या फ्रेमवर नव्हती. फ्रेम रिकामी होती. फ्रेममधील तो इसम गायब होता. जयने त्वरित झुंबराची कळ दाबली आणि विद्युत प्रवाह झुंबराशी जाऊन भिडला. झुंबर पूर्ण पेटले नाही. दिवे लुकलुक झाले आणि त्यातच खुर्ची रिकामी दिसली. सर्व दिवे एकदाच पेटले आणि अचानक खुर्चीमधून चर्र आवाज आला. खुर्ची जणू नुकतीच हलायची थांबली आहे असे वाटत होते. जयने रिकामी आरामखुर्ची पाहत एक उसासा टाकला आणि मागे वळून पेंटिंगमध्ये पाहिलं. पेंटिंगमध्ये पाहताच त्याला पेंटिंगमधील तो व्यक्ती दिसला. जयची नजर थेट त्याच्या 2 डोळ्यांशी जाऊन भिडली. कुठून तरी खिडकीच्या फटीतून सूर्याचे कवडसे थेट त्या चित्रातील 2 डोळ्यांवर पडले होते. ते घारे डोळे जणू जिवंत भासत होते. ते डोळे जणू आता पापणी लवतील. आता तो चित्रातून झेप घेऊन बाहेर येईल. नाही. जयच्या रक्षाचेतना आपोआप जाग्या झाल्या. हात डोळ्यासमोर आडवा आला. बोटांच्या फटीमधून तो पेंटिंग पाहू लागला. श्वास त्याचा आपोआप वाढला होता. छाती वर खाली होत होती. कानांमध्ये एक टिंग असा ध्वनी घुमत होता. जयला अचानक काहीतरी कळून चुकलं. कपडे, या चित्रातील माणसाच्या अंगावरील कपडे, रात्रीच्या त्या व्यक्तीची हीच आणि अशीच तर वेशभूषा होती. कसं शक्य आहे? लखोबा? जयला त्या खोलीत अस्वस्थता जाणवू लागली. मनावर, मेंदूंवर एक ताण आला होता. बेचैनी जाणवत होती. तिथे त्याला क्षणभरही थांबण्याची इच्छा आता होत नव्हती. जय ताबडतोब बाहेर पडला आणि तिथून सरळ खाली आला. लखोबा स्वयंपाकघरातच ओट्यावर नारळ खोवत होता. जय त्याच्या पाठीमागेच उभा राहिला आणि त्याला काही विचारपूस करू लागला. नाही साहेब, आपली तर सगळी दारं बंद असतात. आपली जेवणं उरकली की मी तसदीने सगळी कवाडं बंद करून घेतो. खिडक्यासुद्धा सोडत नाही मी तर, लखोबा त्याला म्हणाला. मी या माझ्या कानांनी ऐकलं आहे. माझ्या या डोळ्यांनी बघितलं आहे. एक माणूस पहाटे वरती आला होता. माझ्या दाराच्या बाहेर त्याने फेऱ्यासुद्धा मारल्या. जय लखोबाला म्हणाला. नाही साहेब, तुम्हाला भास झाला असेल. वाड्यात आपल्या दोघाशिवाय कोणीच नाही बघा, लखोबा जयला म्हणाला. तुला झोपेत वगैरे चालायची सवय तर नाही ना? जय त्याला म्हणाला. आईची शपथ घेऊन सांगतो, मला तशी कसलीच सवय नाही हो, लखोबा म्हणाला. मी रात्री ज्याला बघितलं त्या माणसाच्या अंगावर स्टडी रूममध्ये जी पेंटिंग आहे त्या पेंटिंगमधल्या व्यक्तीप्रमाणेच कपडे होते. हुबेहूब तशीच वेशभूषा. ती पेंटिंग कोणाची आहे रे लखोबा? जयने लखोबाला विचारले. ती पेंटिंग आमच्या मालकाची आहे. त्यांनीच बनवून घेतली होती, लखोबा म्हणाला. आता कुठे असतात मालक तुझे? जयने लखोबाला प्रश्न केला. कालच तर सांगितलं ना साहेब, बाहेरगावी असतात. येतीलच ते 2 दिवसात. आणि हे बघा, मालकांनी तुम्हाला ज्या कामासाठी ठेवले त्यांनी जेवढं सांगितलंय तेवढं काम करा तुम्ही. नसत्या चौकशा करू नका, कारण तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं माझ्याकडे नाहीत, लखोबा त्याला म्हणाला. हा उद्धटपणा होता. जयच्या मस्तकात एकदम सनक गेली. पण त्याने आपला राग गिळून घेतला. या वाड्यात हाच एक मध्यस्थी आहे. याच्यावर चिडून आपलेच नुकसान होईल.
जयने त्याचा विषय सोडून दिला. आवरून घ्या, आवरून या तुम्ही, मी नाश्ता लावतोय, लखोबा म्हणाला. जय ताडताड वरती चालत गेला. अंघोळ, ब्रश सर्व आवरून खाली आला. जे काही त्याने बनवले होते ते त्याने निमूटपणे गिळून घेतले आणि नाईलाजाने पुन्हा वरती पुस्तकांच्या खोलीमध्ये निघून गेला. वरती येताच त्याने सर्व खिडक्या उघडल्या आणि खोलीभर प्रकाश पसरू दिला. दोन्ही दारं उघडी ठेवली. दाराला एक खुर्ची आडवी लावली. आराम खुर्चीमध्ये जाडजूड पुस्तके ठेवली. टेबल पूर्ण ताकद लावून उजेडामध्ये ओढून घेतला आणि खिशातून चिठ्ठी काढून जय पुढील ग्रंथ शोधू लागला. क्रमांक 2 लिहिलेला काळ्या कव्हरचा जाड ग्रंथ त्याला शोधायचा होता. त्यासाठी त्याला फार कष्ट घ्यावे लागले नाही. जयने कपाट उघडून शोधले आणि त्यातच त्याला तो ग्रंथ सापडला. काळा ग्रंथ ज्याच्या पाठीवर पांढऱ्या रंगात क्रमांक 3 लिहिला होता. शिवाय मागे पाठपृष्ठावर आणखीही काहीतरी होते. जयने पूर्ण पुस्तक वळून मागे पाहिलं आणि पाहताच त्याला एक धक्का बसला. विचित्र असे मानवी कवटीचे चिन्ह होते. कवटी साधारण होती पण खालचा जबडा नव्हता आणि वरती खोबणीमध्ये 2 लाल भडक टिंब होते. शिवाय 2 अणकुचीदार सुळे देखील बाहेर आलेले होते. हा काहीतरी भलताच प्रकार दिसतोय. करावं की नको हे काम? जयच्या मनात प्रश्न पडला. अनेक शंकाही आल्या. पण त्यांनी ॲडव्हान्स दिला होता. आपण त्यांचे बांधील आहोत. हे करणे आता भाग होते. जयने चिठ्ठीत दिल्याप्रमाणे पुस्तकातील ठराविक पान उघडले. ठराविक मजकूर हेरला आणि पुन्हा भाषांतर आरंभ केले. कागद आणि पेन घेऊन त्याने त्याचे काम म्हणजेच लिहायला सुरुवात केली. यावे यावे यावे, शोषण करावे, शासन करावे. यावे यावे यावे, रक्त 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 प्राशन करावे. आज फक्त 2च ओळी होत्या, पण जयचे बुबुळ पांढरे पडले होते आणि तो याच ओळी 1000 वेळा खरडण्यात गुंग झाला होता. तो तेच सारखे लिहित होता. कमकुवत कवचाच्या पापुद्र्याला सूक्ष्म स्पर्श करावा, त्याला तडे जाऊन पापुद्रा तात्काळ तुटावा आणि स्पर्श करणाऱ्याचा हात आणि सबंध देह बिनविरोध आत चुंबकीय शक्तीने खेचला जावा, तसाच काहीसा त्या संमोहित मंत्रोच्चार आवर्तनाचा अगम्य परिणाम सावजावर झाला होता. जयच्या अस्तित्वाला, आत्मज्योतीला डावलून एक परकीय शक्ती त्याच्या अंतर्मनात शिरली होती. ग्रंथामधील मंत्राचं उच्चारण म्हणजे त्याच्या अंतर्मनाला उघडणारी किल्ली होती. अंतर्मनाची दारे धाड धाड तुटून त्याच्या चिरफळ्या उडून ती परकीय संमोहिताच्या खोल गर्भाचा ठाव घेत होती. त्याचे पाश, त्याचं स्वप्न जखडून होते. अवयव, इंद्रिये, अंतइंद्रिये आणि चेतना सर्वांवर त्याने ताबा मिळवला होता. नयनपटलावर धूसर पडदे आले होते. हात मनगटाच्या नसा टम फुगल्या होत्या. हात भराभर चालत होते. ओठातून वारंवार त्या ओळीचे पुनरुच्चारण सुरू होते. कठीण खडकावर वारंवार एकाच जागी आघात व्हावे आणि त्याचा टणक अणू विभक्त होऊन तो खडक दुभंगला जावा, तसाच हा मंत्राचा उच्चार एका खास केंद्रबिंदूला संकेत पाठवत होता. अजाणतेपणे जय आपल्यावर एक अमानवीय संकट ओढवून घेत होता. वेळ उलटून गेली. 2 तास, 3 तास. मोजणारे कोण होते? टेबलावर मांडलेल्या ग्रंथामध्ये जयने डोके टेकवले होते. घशाला कोरड पडली होती. उजव्या हाताचा अंगठा सुजला होता. दुखत होता. वेदनेच्या सूक्ष्म कळा जात होत्या. पापण्या उघडायला जड गेल्या. पण जशी जाग आली तशी जाणीवही आली. ज्वलनशील पावडर ठिणगीच्या संपर्कात येऊन भस्कन पेटून भडका उडावा, अशा सर्व चेतना त्याला परत मिळाल्या. जय खुर्चीतून पटकन उभा राहिला. आजूबाजूला सर्वत्र अंधार होता. छतावरील झुंबर देखील कोणीतरी बंद केले होते. खिडक्या उघड्या होत्या, पण बाहेर झाकोळून आलं होतं. अंधाराने खिडकी वाटे आत प्रवेश केला होता. मला काहीतरी झालंय. नक्कीच माझ्यासोबत काहीतरी वेगळं घडतंय. जयला पुढ्यात मांडलेला ग्रंथ दिसला. जवळच खरडून टाकलेल्या कागदाच्या लाद्या दिसल्या. हाताच्या अंगठ्यात अजूनही वेदना होत्या. ग्रंथावर नजर जाताच जय घाबरून मागे सरकला.
पुन्हा वेळेचं भान राहिलं नाही. जे काल घडलं ते परत आजसुद्धा घडलं. आपण जे काही काम करतोय ते साधारण नाही आहे. हे काहीतरी अनैसर्गिक आहे. त्याने पुस्तकावरील ते भयानक कवटीचिन्ह पाहिले होते, पण त्याला या सर्वाचा अनुभव नव्हता. ते शब्द व्यवहारात नव्हते, पण तो आठवण्याचा प्रयत्न करीत होता. जसे आठवले तसे अंगावर प्रत्येक शब्दासहित शहारा फुटला. संमोहन, करणी, भानामती, जादूटोणा हा तसाच काहीतरी अघोर प्रकार होता. जय भानावर आला. आपला गैरवापर केला जातोय. आपल्या मनाविरुद्ध आपल्याला इथे ठेवून घेतलं गेलं आहे. आपला नक्कीच एका गुप्त विधीसाठी वापर केला जातो आहे. इथं थांबण्यात आपली भलाई नाही आहे. लवकरात लवकर या वाड्यातून बाहेर पडणे गरजेचे आहे. जय त्वरित उठला. खोली बाहेर आला. जिन्याने धावत धावत खाली आला. लखोबा, लखोबा. घसा फोडून जयने लखोबाला हाका मारल्या, पण कुठूनही लखोबाचं उत्तर आलं नाही. मुळात लखोबा खाली कुठंही दिसत नव्हता, ना स्वयंपाकघरामध्ये ना टीव्हीच्या खोलीमध्ये. जयने समोर पाहिलं तर वाड्याचं दार देखील बंद होतं. दार जोरजोरात ओढून त्यावर थापा मारत जयने पुन्हा हाका मारून पाहिल्या, पण कोणाचेही उत्तर आलं नाही. टीव्हीच्या खोलीत येऊन त्याने खिडकीतून बाहेर बघितलं. बाहेर रिकामा झोपाळा, अंगणात असीमित काळोख आणि दूरवरती कुंपणाचे बंद फाटक दिसले. फाटकाच्या बाहेर मात्र एक पांढऱ्या वस्त्रातील धूसर आकृती दिसली. उंचीने खुजा. नक्कीच तो व्यक्ती लखोबा होता, अशी ती आकृती त्याला दिसली. ए लखोबा, लखोबा, मला बाहेर काढ इथून, लखोबा. तो जीवाच्या आकांताने लखोबाला हाका मारत होता, पण लखोबाने अंधारातून पळ काढला आणि तेथून तो फरार झाला. जयला आपल्या निर्णयावर आता पश्चाताप होऊ लागला. 4 पैशाच्या आमिषाने त्याने ही नोकरी स्वीकारली होती, परंतु तो सरळ या धूर्त लोकांच्या सापळ्यात अडकला होता. त्याचं पाठीमागे कोणीही नव्हतं. आयुष्य सुधारेल, जीवन सुरळीत चालेल याच भाबड्या आशेने तो एवढ्या दूर आला होता. परंतु त्याला काय ठाऊक होतं तो असा इथे या पछाडलेल्या वास्तूमध्ये अडकला जाईल म्हणून. खिडकीच्या गजांना जयने आपली पूर्ण ताकद लावून ओढून पाहिलं, परंतु प्रयत्न व्यर्थ होते. हे भक्कम गज चौकटीतून उखडले जाणार नव्हते. आपण आता इथे अडकलो आहोत. मनाने आता कस बांधायला सुरुवात केली. तो रात्री आलेला इसम, त्याचा या सर्वात काय वाटा असेल का? की तोच या सर्वामागे मुख्य सूत्रधार असेल, किंवा ती एक एंटिटी असेल जिच्यासाठी जयला इथे डांबून ठेवण्यात आलं असेल. आता मनाने सर्व बाजू स्वीकारायला सुरुवात केली. आपण ज्याला रात्री पाहिलं तो इसम नक्कीच या वाड्यात वावरणारी एक अमानवीय शक्ती आहे. ती शक्ती आपण वास्तूमध्ये प्रवेश करण्यापूर्वी अस्तित्वात असावी, किंवा आपण आल्यानंतर. मनाला चटका बसला. कल्पनेची ठिणगी चमकली. पटकन एक झणत्कार झाला आणि सगळं दृश्य अगदी स्पष्ट झालं. ते ग्रंथ, त्या ग्रंथामधील ते मंत्र, ते पद्य, त्यांचे केलेले आवर्तन, उच्चारण. आपण अजाणतेपणी नक्कीच कोणती तरी शक्ती जागी केली आहे. त्या मंत्राचा ठराविक संख्येचा उच्चार असावा, तो आपल्याकडून करून घेण्यात आला आहे. आपण आपल्या काळाला आमंत्रण दिलं आहे. ती शक्ती खासच आपल्याकरता आलेली आहे. आणि आपण इथे पूर्णपणे अडकलो गेलेलो आहे. जयला हळूहळू हे पटायला लागले. पुढे जाऊन जयच्या आयुष्यात काय घडले हे पाहण्यासाठी या कथेचा अंतिम भाग म्हणजेच भाग 4 लवकरच येणार आहे. जर भाग 3 म्हणजेच ही कथा जर तुम्हाला आवडली असेल तर कमेंटद्वारे कमेंट करून नक्की कळवा. जर कथा आवडली असेल तर तुमच्या मित्रपरिवारांसोबत शेअर करायला विसरू नका. ही कथा आवडली असेल तर कथेला लाईक करा आणि शेअर करा.
तसेच तुम्हाला आमचा मराठी कथालेखन हा चॅनेल आवडला असेल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. त्याचप्रमाणे बेल आयकॉनवर ओकेवर सेट करा, जेणेकरून तुम्हाला नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन लगेचच मिळतील. पुन्हा भेटूया अशीच नवीन कथा घेऊन. तोपर्यंत सर्वांना धन्यवाद. बाय बाय.